रायचे स्मरण. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्रीमद्दास बोध. दशक 8वा. ज्ञानदशक मायत भावनाम. त्यामधला समास 8वा. आत्मदर्शन नाम. श्रीराम समर्थ. दशक 8वा. ज्ञानदशक मायत भावनाम. त्यामधला समास 8वा. आत्मदर्शन. या आत्म्याचं दर्शन, या परमात्म्याचं दर्शन. आपल्याला परमात्म्याचं लक्षण ओळखायचं आपल्याला. मागा झाले निरूपण, परमात्मा तोची जाण. तया परमात्म्याचे लक्षण, ते हे ऐसे असे. जय सद्गुरू. समर्थ सांगतात, मागच्या समासामध्ये परमात्मा तो तुची जाण असे आपण निरूपण केले होते, श्रवण केले होते. आता त्या परमात्म्याचे लक्षण सांगितलेले आहेत, ते आता आपल्याला श्रवण करायचे आहेत. जन्म नाही मृत्यू नाही, येणे नाही जाणे नाही, बद्ध मोक्ष दोन्ही नाही. परमात्म्यासी म्हणजे या परमात्म्याला जन्म नाही, मृत्यू नाही, त्याला कुठे येऊ शकत नाही, जाऊ शकत नाही, आणि त्याला बंधन आणि मोक्ष दोन्हीसुद्धा नाही आहे. परमात्मा सर्वांचं व्यापक, परमात्मा निर्गुण निराकार, परमात्मा अनंत अपार, परमात्मा नित्य निरंतर, जैसा तैसा. परमात्मा असं आहे, त्याला निर्गुण आहे, निराकार आहे, अनंत आहे, त्याला आकार नाही आहे, अपार आहे, नित्य आहे, निरंतर आहे, ज्यात बदल होत नाही, तो जसं तसा राहतो, तो परमात्मा आहे. समर्थ सांगतात, परमात्मा सर्वांचं व्यापक, परमात्मा अनेकी एक, परमात्म्याचा विवेक अतर्क्य आहे. परमात्मा सर्वांचा व्यापून आहे. आणि अनेकांच्या देहामध्ये तो एकटाच आहे, आणि अनेकांना तो एकटाच व्यापून आहे. आणि या परमात्म्या संबंधीचा विवेक हा अतर्क्य आहे. समर्थ सांगतात, ऐसे परमात्म्याची स्थिती, बोलता ती वेद श्रुती. परमात्मा पाविजे भक्ती, येते संशय नाही. म्हणजे वेद आणि धृती, वेद आणि श्रुती ज्या प्रकारे परमात्म्याचं वर्णन जसं करतात, पण असं असलं तरी त्यांची प्राप्ती भक्तीने निश्चितपणे होते, आणि यात काळी मात्र संशय नाही. तये भक्तीचे लक्षण, भक्ती नवविधा भजन, नवविधा भजने पावन. बहु भक्त झाले. समोर सांगतात, तये भक्तीचे लक्षण म्हणजे ती भक्ती म्हणजे 9 प्रकारची भक्ती आहे, आणि या नवविधा भक्तीच्या योगे अनेक भक्त पावन झालेले आहेत. सद्गुण आणि त्या भक्तांना प्राप्ती राहिलेली आहे. तया नवविधामध्ये सार, आत्मनिवेदन थोर. तयेचा करावा विचार, स्वानुभवे स्वये. समज सांगतात, ज्या ते नवविधा आपण भक्ती शिकलो आहे, त्यामध्ये आत्मनिवेदन सर्वात थोर आहे, श्रेष्ठ आहे, उत्तम आहे. आणि आपल्याला त्याचे सर्व विचार आपल्या अंतरात्म्यात घेऊन आपल्याला प्राप्ती करायची. आणि आत्मनिवेदन श्रेष्ठ आहे, सार आहे, आणि त्या आत्मनिवेदन संबंधीचा विचार करून आपल्याला अनुभव घ्यायचा आहे, प्राप्ती करायची. आपुल्या स्वानुभवे, आपणास निवेदावे, आत्मनिवेदन जाणावे, ऐसे असे. म्हणजे या आपल्या स्वतःच्या अनुभवाच्या योगे आपले आत्मनिवेदन खरोखरच झालं की नाही ते आपल्याला जाणून घ्यायचं आहे. महत्पूजेचा अंती, देवास मस्तक वाहती. ते कैसे निकट भक्ती, आत्मनिवेदनाची. नमस्कार. महापूजेचा अंती म्हणजे महापूजा करून शेवटी आपण देवाला मस्तक वाहतात. आत्मनिवेदन भक्ती ही प्रकारासारखीच आहे, पण अत्यंत निकटची भक्ती आहे.
आपणास निवेदिती ऐसे भक्ते थोडी असती, त्यांच परमात्मा मुक्ती तत्काळ देतो. समोर सांगतात स्वतःला समर्पण करणारे भक्त फार थोडे आहेत आणि त्यांना परमात्मा तत्काळ मुक्ती देतो. आपणांस कैसे निवेदावे, कोठे जाऊन पडावे, किंवा मस्तक तोडावे देवापुढे. आता श्रोत्यांनी प्रश्न विचारला की आपण कसं निवेदावे, म्हणजे आपल्याला कसं माहीत पडेल की कोठे जाऊन पडावे, कोठे जाऊन नतमस्तक व्हावे, कोठे जाऊन आपले डोके मस्तक तोडून घ्यावे, हे आम्हाला काही कळत नाही. ऐसे ऐकून बोलणे, वक्ता वदे सर्वज्ञपणे, श्रोता सावधान होणे एकाग्र चित्ते. म्हणजे या श्रोत्यांचा सर्व ऐकून घेतल्यानंतर वक्ता आता पुढे म्हणत आहे ते आता आपल्याला श्रवण करायचं आहे. आत्मनिवेदनाचे लक्षण, आधी पहावा मी कोण, मग परमात्मा निर्गुण तो ओळखावा. नंबर सांगतात आत्मनिवेदनाचं पहिलं लक्षण आहे आधी पहावे अशी आपण, मी कोण आहे, मी काय आहे, याचा पहिला शोध घ्यायचा आहे. नंतर मग आपल्याला बाहेरचं बघायचं आहे. नंतर परमात्मा निर्गुण आहे हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे. देवभक्तांचे शोधन करिता होते आत्मनिवेदन, देव हे पुरातन भक्त पाहे. म्हणजे यावरून देव कसा आहे, भक्त कोणास म्हणावे याचा शोध घेऊ लागले की आपोआप आत्मनिवेदन होते आणि हे शाश्वत आहे आणि भक्तांना कळून येते. देवासी ओळखो जाता, ते ती झाली तर द्रुपता, देव विभक्तास भक्तता मुळीच नाही. म्हणजे देवाला ओळख पटवून घ्यायचा प्रयत्न करताना आपोआप तद्रुपता येते, तक्ता येते. मग देव आणि भक्त यांच्यात विभक्तता मुळीच राहत नाही. विभक्त नाही म्हणून भक्त, बद्ध नाही म्हणून मुक्त, आयुक्त नाही बोलणे युक्त, शास्त्राधारे. समोर सांगतात विभक्त नाही म्हणजे म्हणूनच त्याला भक्त म्हणतात, आणि बंधन नाही म्हणून त्याला मुक्त म्हणलेलं आहे. आणि हे बोलणे अयुक्त नाही कारण शास्त्राधार असल्याने हे सर्व युक्तच आहे. देवा भक्तांचे पाहता मूळ, होय भेदाचे निर्मूळ, एक परमात्मा सकळ, दृश्या वेगळा. समोर सांगतात देव आणि भक्त यांच्या मुळाचा शोध घेतल्यावर भेद समूळ नाहीसा होतो आणि सर्व दृश्यांच्या पलीकडे एकच परमात्मा आहे हे आपल्याला कळून येते. तयासी होता मिळणी, उरी नाही दुजे पणी, देव भक्त हे कडसनी, निरसून गेली. म्हणजे त्याच्याशी एकरूप झाले, त्याच्याशी मतलब सद्गुणशी एकरूप झाले की दुजेपणा म्हणजे द्वैत्य उरत नाही, दुसरा कुठलाच विचार आपल्या अंतरी येत नाही आणि देव आणि भक्त असा अडसर वाहत नाही. आत्मनिवेदनाचे अंती, जे का घडली अभेद भक्ती, तया नाव सायुज्य मुक्ती सत्य जाणावी. मला सांगतात याप्रमाणे आत्मनिवेदनाच्या शेवटी देवभक्तांचं ऐक्य ऐकून जी अभेद भक्ती घडते तिचे नाव सायुज्य मुक्ती आहे आणि त्याचं आपल्याला आता लक्षणं ऐकायचे आहेत. आत्मनिवेदनाचे अंती, जे का घडली अभेद भक्ती, तया नाव सायुज्य मुक्ती सत्य जाणावी. जो संतांचं शरण गेला, अद्वैतीय निरूपणे बोधला, जर मग जरी वेगळाच केला तरी होणार नाही. आता आत्मनिवेदनाची भक्ती आपल्याला ऐकायची आहे. आत्मनिवेदन शेवटी
जो समर्थ सांगतात, जो संतान शरण गेला, त्याने अद्वैतपणाचा उपदेश घेतला, त्याने अद्वैतपणाचा उपदेश निरूपण केला आणि ते तरी थोडंसं आणि नंतर त्यांनी वेगळा होण्याचा जरी प्रयत्न केला तरी तो वेगळा होऊ शकत नाही. नदी मिळाली सागरी, ते निवडावे कोणे परी, लोहे सोने होता माघारी, काळीमा न ये. म्हणजे एकदा नदी जर सागराला मिळाली, त्याच्याशी एकरूप झाली की तिला निवडून वेगळी करता येत नाही. जसं लोखंडाचे एकदा परिसासोबत स्पर्श झाला की जो सोनं बनतो की त्याचा काळसरपणा पुन्हा करत येत नाही. तैसा भगवंती मिळाला, तो न वचे वेगळा केला, देव भक्त आपण झाला, विभक्त नव्हे. समोर सांगतात, जो भगवंताशी एकरूप होतो त्याला भक्त देवच होतो, तो भक्त देवच होतो. आणि तो कितीही त्याला वेगळा करायचा प्रयत्न केला तरी तो वेगळा होऊ शकत नाही. देव भक्त दोन्ही एक, ज्यासी कळला विवेक, साधुजनी मोक्षदायक, तोची जाणावा. देव भक्त दोन्ही एकच आहेत, समर्थ सांगतात. तर त्या विवेकाच्या आत ज्याला कळतो, जो साधुजनाने मोक्षदायक ठरतो, हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे. आता असो हे बोलणे, देव पहावा भक्तपणे, तेने त्यांचे ऐश्वर्य बाणे, तत्काळ अंगी. आता हे बोलणं पुरे झाले. देवाशी एकरूप होऊन म्हणजेच भक्तपणाने देवाला पाहावे. असं केलं तेव्हाच देवाचे ऐश्वर्य अंगी बाणेल. देहाची होऊन राहिजे, तेने देह दुःख साईजे, देहातीत होता पाविजे, परब्रह्मते. म्हणजे मी देह असं मानून देवच होऊन राहिले तर देह दुःखच भोगावे लागतील, म्हणून मीपणा नाही करावा. आणि असं जर देहातीत झालं तर परब्रह्माची प्राप्ती होते. देहातीत कैसे होणे, कैसे परब्रह्म पावणे, ऐश्वर्याची लक्षणे कवन सांगिजे. इथे श्रोता म्हणतो, देहातीत कैसे होणे म्हणजे कसं, एकाच्या देहातीत जाणे म्हणजे कसं व्हायचे ते आम्हाला सांगा. ऐसा श्रोता आक्षेपिले, याचे उत्तर काय बोलिले, तोची आता निरूपले, सावध ऐका. त्याचा वक्त्याने हे सर्व प्रश्न ऐकून त्यांचे उत्तर, त्यांचे वर्णन त्यांनी पुढच्या ओळीमध्ये सांगितलेलं आहे. देहातीत वस्तू आहे, ते तू परब्रह्म पाहे, देहसंगन साहे, तुझ विदेहासी. म्हणजे देहातीत वस्तू म्हणजे जे परब्रह्म तेच तू आहेस, वेगळं कोणी नाही आहे. आणि विदेह असल्याने तुला विदेहाची तदम्य सहन होत नाही आहे. ज्याची बुद्धी होय ऐसी, वेद वर्णिती तयासी, शोधिता नाना शास्त्रांसी, न पडे ठाई. म्हणजे ज्याची बुद्धी अशा प्रकारची आहे की ज्याची थोरवी विदेही वर्णन करतात आणि नाना शास्त्रांच्या अभ्यासाने अशी सुद्बुद्धी सुद्धा बुद्धी प्राप्त होते. ऐश्वर्य ऐसे तत्वता, बाणे देहबुद्धी सोडिता, देह मी असे भाविता, अधोगती. म्हणजे देहबुद्धी सोडली की अशा प्रकारचे ऐश्वर्य प्राप्त होत नाही, म्हणून मीही पणा सोडला, मी देह असा भावना ठेवल्याने अधोगती प्राप्त होते. या कारण साधू वचन, मानू नये अप्रमाण, मिथ्या मानिता दूषण, लागू पाहे. म्हणून समोर सांगतात, साधूंचं वचन कधी खोटू मानू नये, त्याला मिथ्यापणाने दोष लागतो. साधू वचन ते कैसे, काय धरावे विश्वासे, एक वेळ स्वामी ऐसे,
मज निरूपावे, म्हणजे या तो स्वतः विचारतो साधू वचन कुठले, कसं मानावे, त्यावर विश्वास का ठेवावा. आणि स्वामी आपण एक वेळ मला हे सर्व समजून द्यावे. सोह आत्मा स्वानंद घण, अजन्मा तो तोची जाण, ह्याची साधूचे वचन सदृढ धरावे. म्हणजे सोहम म्हणजे स्वानंदघन आणि आत्मा तो मीच आहे, आणि जो अजन्म असून तूच आहेस हे जाणावं. आणि हेच साधूचे वचन अंतरट सदृढ धरावे. महावाक्याचे अंतर तुची ब्रह्म निरंतर, ऐसी या वचनाचा विसर पडूची नये. महावाक्याचे मर्म म्हणजे जे तूच निरंतर ब्रह्म आहेस याचा विसर कधीही पडू देऊ नकोस. समर्थ सांगतात देहासी होईल अंत, मग मी पावेन अनंत, ऐसे बोलणे निभ्रांत, मानूची नये. समर्थ सांगतात जेव्हा देहाचा अंत होईल तेव्हा मला अनंताची प्राप्ती होईल असे हे भ्रमिष्ठपणे बोलणे कधीच मानू नये. एक मूर्ख ऐसी म्हणती, माया नासेल कल्पांती, मग आम्हास ब्रह्म प्राप्ती एरवी नाही. काही असे मूर्ख लोक सांगतात की कल्पांती मायेचा नाश होईल तेव्हाच आम्हाला ब्रह्मप्राप्ती होईल, तेव्हापर्यंत होणार नाही. मायेसी होईल कल्पांत, अथवा देहासी देईल अंत, तेव्हा पावेन निवांत, परब्रह्म मी. म्हणजे या कल्पांताच्या वेळी माया नाहीशी होईल तेव्हा, अथवा या देहाचा अंत होईल तेव्हा मला सावकाश परब्रह्मप्राप्ती होईल. हे बोलणे अप्रमाण, ऐसा नव्हे समाधान, समाधानाचे लक्षण वेगळाचे असे. हे सर्व बोलणे जे आपण आता जे केले हे सर्व बिनबुडाचे, यात समाधान प्राप्त होऊ शकत नाही. समाधानाची लक्षणे काही वेगळीच आहेत. सैन्य अवघ्याची मरावे, मग राज्यपद प्राप्त व्हावे. सैन्य असतासी राज्य करावे, हे कळे ना. म्हणजे सैन्य सर्वेचे सर्व मरून जातील तेव्हा आपल्याला प्राप्ती मिळावी अशी आपल्याला धारण सैन्य असतानाच करावे, तेव्हा अधिक पण आपल्याला कळत नाही, बरोबर समजत नाही. माया असोनची नाही, देह असताची विदही, ऐसे समाधान काही ओळखावे. त्याचप्रमाणे आपली माया असून नसणे किंवा देह असताना विदेही होणे या जे समाधान आहे ते जाणून घ्यायला पाहिजे. राज्यपद हातासी आले, मग परिवार काय केले, परिवारस देखता राज्य केले, हे तो घडेना. म्हणजे एखादा सज्जपद हातात आल्यावर परिवाराने काय बिघडणार आहे, आणि या परिवारामुळे राज्य गेले तर असं घडू शकत नाही. प्राप्त झाली आत्मज्ञान, ते काही दृश्य देहाभिमान, दृश्य पडिता समाधान जाणार नाही. म्हणजे एकदा आत्मज्ञान झाल्यावर जरी दृश्य जगत राहिला किंवा दृष्टी दिसत असले तर देहाचे भान राहत असले तरी प्राप्त झालेले समाधान त्यामुळे जाणार नाही. मार्गी मुळी सर्पाकार, देखता भय आले थोर, कळता तेथील विचार, मग मारून काय. आपण मार्गाने जात असताना सर्पाच्या आकाराची मुळी वाटेत दिसली त्यामुळे आपले सर्प आहे असं समजतं नाही, वाटून आपल्याला भीती वाटते. पण कळले की हा सर्प नसून ही मुळी आहे, मग आता आपल्याला मारायचे कुणाला आणि कशासाठी हा प्रश्न पडतो. तैसी माया भयानक, विचार पाहता माईक, मग तयाचा धाक कायसा धरावा. म्हणजे आपण त्या मुलीला बघून आपल्याला भीती वाटत होती, मग विचार केल्यावर ती माईक आहे, ती मिथ्य आहे कळून आल्यावर तिचा आपला धाक कमी झाला.
देखता मृगजळाचे पुर, मग कैसा पावे पहिला पार, कळता ते तिचा विचार, साकडे कैसे. म्हणजे मृगजळाचा पूर पाहून प्रथम आपल्याला वाटू लागते की हे पहिलं तिरास आपण कसं जाऊ शकतो. पण ज्यावेळी कळते की येथे जळ नाही, मग आपले संकट नाहीसे होते. देखता स्वप्न भयानक, स्वप्नी वाटे परम धाक, जागृती आलिया सांशक, कासया व्हावे. जर आपल्याला भयानक स्वप्न दिसले, स्वप्नात खूप भीती वाटली, नंतर आपल्याला समजले की आपण स्वप्नात आहोत, आपल्याला जागेपणी आल्यावर सांशक कशाला व्हावे, भीती कशाला वाटायला पाहिजे. तथापि माया कल्पनेशी दिसे, आपण कल्पनेतीत असे, ते उद्वेग काहीसे निर्विकल्पासी. तुम्हाला सांगतात तथापि त्याचप्रमाणे कल्पनेमुळेच माया दिसते, आपण तर कल्पना तिथे आहेत, निर्विकल्प आहोत, मग आपल्याला उद्वेग येण्याचे कारणच काय. अंतिमती त्याची गती, त्याची सर्वत्र बोलती, तुझा अंती तुझी प्राप्ती सहजची झाली. सर्व सांगतात की अंतिमती त्याची गती, मग तुझा अंत होईल तेव्हा, म्हणजे तुझ्या मीपणाच्या अंती तुला स्वरूपाची प्राप्ती सहज होईल. चौदेहांचा अंत आणि जन्ममुळांचा प्रांत, अंतप्रांतांशी अलिप्त तो तू आत्मा. चौदेहांचा अंत म्हणजे 14 चारी देहांचा एकूण सर्व प्रपंचाचा अंत म्हणजे जन्म, त्याची लय उत्पन्न जिथे होतात ते मूळ मायांचा प्रांत अथवा सर्व देशाची उत्पत्ती जिच्या लयमुळे होतात, त्या मुळ्यांचा शेवट जिथे होतो तो आत्मस्वरूप तूच असल्याने आणि या मायामय सर्व व्यवहारातून तू सर्वत्र अलिप्त आहेस. जयांसी ऐसी आहे मती, तयास ज्ञान आत्मगती, गती आणि अवगती वेगळाची तो. म्हणजे ज्याची बुद्धी या प्रकारे दृढ झालेली असते त्याला ज्ञानाने आत्मगती प्राप्त होते. म्हणजे तो त्याच्या आत्म्याशी एकरूप होऊन त्यामुळे सद्गती आणि अधोगती यांच्या पलीकडे जाऊन पोचतो. मती कुंटली वेदांची, ते गती आणि अवगती कैसी, आत्मशास्त्र गुरु प्रचिती ऐक्यता आली. म्हणजे ज्या स्थितीचे वर्णन करताना वेदांची मती कुंठित होते, तेथे गती आणि अवगती कसे असू शकेल. म्हणून अशा साधकाला आत्मप्रचिती, शास्त्रप्रचिती आणि गुरुप्रचिती येऊन तो परमशी ऐक्य पावतो. जीवपणाची फिटली भ्रांती, वस्तू आली आत्मप्रचिती, प्राणी पावला उत्तम गती सद्गुरु बोधे. जीवपणाची फिटली भ्रांती म्हणजे मी जीव आहे ही भ्रांती नष्ट होऊन परब्रह्म वस्तूची आत्मप्रचिती ज्याला येते, तेव्हा सद्गुरूंच्या उपदेशामुळे माणसाला उत्तम गती प्राप्त होते. सद्गुरुबोध जेव्हा झाला, 14 अंत आला, मग निज ध्यास लागला स्वस्वरूपी. म्हणजे सद्गुरूचा अनुग्रह मिळताच चारी देहांचा नाश होतो आणि या चारी देहापैकी एक मी नाही हे जेव्हा ज्ञान आपल्याला होते तर तेव्हा स्वरूपाचा निजध्यास लागतो. तेने निजध्यास प्राणी, देयाची झाला निर्वाणी, सायुज्य मुक्तीचा धणी होऊन बैसला. म्हणजे या निजध्यासामुळे मनुष्य निश्चयपूर्वक ध्येयच होतो आणि आत्मज्ञान रूपी जेव्हा होतो ते सायुज्य मुक्तीचा धनी होऊन बसतो. दृश्य पदार्थ ओसरता, अवघा आत्मची तत्वता, नेहटूने विचार पाहता, दृश्य मुळीच नाही. म्हणजे दृश्य पदार्थ म्हणजे माया नष्ट झाली की सर्वत्र एक अत्याचार खरोखर व्यास आहे हे आपल्याला कळते. आणि विचारपूर्वक लक्षपूर्वक पाहिले की दृष्टी मुळी नसून ते आपल्याला कळून येते. मिथ्या मिथ्यत्व पाहिले, मिथ्यापणे अनुभव आले, श्रोती पाहिजे ऐकले, या नाव मोक्ष. म्हणजे मिथ्या दृश्य हे मिथ्याच आहे हे जेव्हा आपल्याला कळते, असेही नाही तर असा अनुभव आला तर त्याची आपल्याला आसक्ती संपूर्ण नाहीशी होते.
हे श्रोत्यांनी जाणून घेतले पाहिजे. आणि यालाच मोक्ष म्हटलेलं आहे. सद्गुरु वचन हृदयी धरी तोची मोक्षाचा अधिकारी श्रवण मरणे केलेची करी अत्याधारे. जो माणूस सद्गुरु वचन हृदय धरेल म्हणजे तसं वागेल, श्रवण करेल, तोच मोक्षाचा अधिकारी होईल, त्यालाच मोक्ष लाभेल. आणि तो अधिकारी केव्हा होईल? जेव्हा तो अत्यादराने श्रवण मनन करेल, सद्गुरूंच्या वचनाचे पालन करेल, तेव्हा तो मोक्षाचा अधिकारी होईल. जे ते आटती दोन्ही पक्ष ते लक्ष ना अलक्ष या नाव जाणीजे मोक्ष नेमस्त आत्मा. म्हणजे जेथे अज्ञान हा पूर्वपक्ष आणि ज्ञान उत्तर पक्ष हे दोन्ही नाहीसे जिथे होतात आणि जेथे लक्ष अथवा अलतेही काही उरलेले नसते असा नेमस्त एकला एक आत्मा त्याच्याशी ऐक्य पावतो आणि हाच म्हणून जाणावा, मोक्ष म्हणून जाणावा. जेने ध्यान धारणा सरे कल्पना निर्विकल्पी मुरे केवळ ज्ञप्ती मात्र उरे सूक्ष्म ब्रह्म. जमं सांगतात जेथे ध्यान धारणा नष्ट होते, जेथे कल्पनाने निर्विकल्पात लय पाहून सूक्ष्म ब्रह्म एवढे जाणीवपूर्वक होते, त्याला मोक्ष म्हणतात. भव मृगजळ आटले लटिके बंधन सुटले अजन्मास मुक्त केले जन्मदुःखापासूनी. या संसार रूपी मृगजळ आटून जिथे जाते, खोटेच केवळ मानलेले बंधन सुटते आणि जो वास्तविक अजन्मच आहे तो त्या जन्मदुःखापासून मुक्त होतो. निसंगाची संग व्याधी वेदेहाची देह बुद्धी विवेक तोडिली उपाधी निप्रपंचाची. जो निसंग आहे त्याला शांतीने संगरूपी जोडला गेला पाहिजे. आणि जो रोग जडला आहे तो रोगही नष्ट होतो. आणि जो विदेही असून स्वतः देही माणूस होता तो देहबुद्धी नाहीशी होते आणि प्रपंचापासून सदैव तो अलिप्त आहे आणि त्याची प्रपंचरूपी उपाधी विवेकाचे योग नाहीशी होते. अद्वैताचे तोडिले द्वैत्य एकांतास दिला एकांत अनंतास दिला अंत अनंताचा. जी वस्तू अद्वैत आहे त्याची काल्पनिक द्वैत नष्ट केलं आहे आणि जो एकला एकच आहे त्याचा एकांत त्याला परत मिळवून दिला आहे. जो अनंत आहे त्याच्या अनंतपणाचा अंत झाला आणि मी अनंत ही जाणीव उरत नाही. जागृतीसे चेवविले चेव्यासे साधन केले निजबोधास प्रबोधिले आत्मज्ञान. म्हणजे जागृतीला जागे आणि जागृत असल्याने सावध केले तर निजबोधाला आत्मज्ञानाचा उपदेश होतो. अमृतासे केले अमर मोक्षाचा मुक्तीचा धर संयोगास निरंतर योग केला. म्हणजे जो कधीच मरू शकत नाही त्याला अमर केलं आहे, मोक्षाला मुक्तीचं घर म्हणून दिलं आहे. आणि जेथे कधीच वियोग होऊ शकत नाही त्याचा निरंतर योग घडून आणलाय. निर्गुणास निर्गुण केले सार्थकाचे सार्थक झाले बहुता दिवसा भेटले आपणासी आपण. मी निर्गुण अशी जाणवी राहिली नाही. म्हणजे निर्गुणाने गुणपरित केले, आत्मज्ञान झाले तर मनुष्य जन्म सार्थक होते. आणि या सार्थक झालं, सार्थकाचे सार्थक म्हणजे अनेक दिवसांनी आपली स्वतःची आपल्याशी भेट होते. तुटला द्वैतचा पडदा अभेद तोडिले भेदा भूत पंचकाची बाधा निरसून गेली. म्हणजे द्वैताचा पडदा तुटून गेला पण अद्वैताने भेदास नष्ट केले की पंचभूतांनी झडपलेले जी भूतबाधा आहे ते पण नाहीशी होते. झाले साधनाचे फळ निश्चळास केले निश्चळ निर्मळाचा गेला मळ विवेक बळे. जेव्हा विवेकामुळे जेव्हा साधनाचे फळ मिळते तेव्हा निश्चळ परिणामास निश्चित केले की त्या निर्मळाचं मायारूप सर्व माया मिथ्या मळ निघून जातो. होते सन्निध चुकले जाचे त्यास प्राप्त झाले आपण देखता फिटले
जन्मदुःख म्हणजे जवळ असूनही ज्याची चुकामुक झाली आहे, ज्याला असं वाटतं, त्याला आपल्या सत्यस्वरूपाला पाहत असल्याने भासणारं जन्मदुःख नाहीसं होते. दुष्ट स्वप्ने जाजावला, ब्राह्मणानीच यती पावला, आपणास आपण सापडेला जागेपणे. म्हणजे एका ब्राह्मणाला वाईट स्वप्न पडले की आपण नीच जातीत जन्मलो, त्यामुळे त्याला खरंच त्रास होते, खूप त्रास होते. पण जागा झाल्यावर त्याला कळते की हे स्वप्न आहे, आपण जसं होतो तसं नाही आहेत, जणू आपलंच हरवलं होतं म्हणून आपल्याला जसं सापडलं. आयुष्य जयास झाले ज्ञान, तया पुरुषाचे लक्षण पुढील समासी निरूपण बोललेले असे. म्हणजे या अशा प्रकारे ज्याला आत्मज्ञान झालेले आहे त्या पुरुषाचे लक्षण पुढील समर्थांनी वर्णन केलेलं आहे, ते आपल्याला पुढे ऐकायचं आहे. ऐसे जयांचं झाले ज्ञान, तर या पुरुषांचे लक्षण पुढील समासी निरूपण बोलिले असे. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे आत्मदर्शन नाम समास 8वा. जय जय रघुवीर समर्थ.